अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैर पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची ह्या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आता अलंकापुरी म्हणा माझ्या मागून. एक एक ओळ सांगील, एक एक ओळ म्हणा आणि तुम्ही सगळे म्यूट राहून म्हणा, म्हणजे ती सवय होईल सगळ्यांना आणि सगळ्यांच्या तोंडात ती प्रार्थना बसेल. प्रतिभाताई तुम्ही अनम्यूट व्हा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. पुन्हा म्यूट झाल्या तुम्ही. हां. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्. पदांबुज तेजस 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 पदांभोज तेजस. पदांबुज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशम्. स्फुरतिस्परेशम. स्फुरद्दिक्प्रदेशम्. स्फुरद्दिक्प्रदेशम्. दिक्प्रदेशम. दिक म्हणजे सगळ्या दिशा. स्फुरद्दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानम्. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानम्. सदा सूर्यभानम. स्तूयमानम्. स्तूयमानम. स्तूयमानम म्हणजे स्तुती करण्याजोगे. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानम्. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानम्. स्तूयमानम. समाधिस्थमूर्तिम्. समाधिस्थमूर्तिम्. भजे ज्ञानदेवम्. भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. आता थोडीशी बसेल, उद्या परवा पुन्हा एखाद वेळेला म्हणा. लिहिलेली आहे ना तुमच्याकडे? नाही आहे म्हणून तुम्हाला म्हणता येईना. बर. गदाशंख. पाठवून द्या म्हटलं. हो पाठवते. गदा शंख चक्रादिभिर
गदाशंख गदा शंख चक्रादिभिर चक्रादिर्भिः चक्रादिभिर चक्रादिभिः भावितांगम भाविसा भावितांगम सांगम चिदानंद संलक्ष्य चिदानंद सौख्य नाट्यस्वरूपम नाट्यत्वरूपं यमाद्यष्टभेदांग यम यमाद्यष्ट यमादि अष्ट भेदांग वेदांग योग प्रवीणम योग प्रवीणम समाधिस्थमूर्तिम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिम भजे ज्ञानदेवम. समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. आता एवढी 2 कडवीच बास. मग नंतर तुमच्याकडे पाठवते सगळ्यांना, पुन्हा माझ्या हस्ताक्षरातलं पाठवते, ते जरा कळेल. म्हणते ते झेरॉक्स करून आणीन, काल यांना मिळालीच नाही. ठीक आहे. सुमिता ताई आहेत, म्हणणार आहेत शिवशक्तीतलं. हो म्हणते हं. म्हणते ताई. त्याच्या आधी मला एक विचारायचं होतं. आपण आता हे म्हटलं ना, हं. समाधिस्थ मूर्ती पहिल्या कडव्यात पदाम भोज तेज यांचे पुढे 2 डॉट म्हणजे स उच्चार होतो का त्याचा? तेजस, कारण पुढे स आलाय ना, पुढे स आलाय ना. म्हणून का? हा, ज्याच्या पुढे जे आलं क आला असेल तर थोडा फ सारखा उच्चार होतो. ते आपल्याला भगवद्गीतेत शिकवलंय ना, तेच नियम इकडे लक्षात ठेवायचे. बरं बरं. तेज ह असं न म्हणतात, तेजस म्हणजे पुढे स आलाय म्हणून. आता पुढे तो पुढे नाहीये कुठे तसाच विसर्ग, तिथेच आलेला आहे. त्यामुळं तो तेजस स्फुरद्दिक प्रदेशम असं म्हणायचं. खाली पण दैवस सदा असतो यमानम, दुसऱ्या ओळीला आहे, म्हणजे तिसऱ्या ओळीला आहे. बरोबर. हां, हा हा. चालेल चालेल. आता पहिल्या प्रकरणातलं शिवशक्ती हां त्याच्यातली 53वी ओवी आहे. हां सांगता वाचे ते वाचा ठाऊ वाच वाचकाचा पडता काय भेदाचा विराळू होय. सांगता वाचे ती वाचा ठाऊ वाच वाचकाचा पडता काय भेदाचा विराळू होय. हं. सोन्याचे अलंकार म्हटले की सोने आणि अलंकार जरी 2 शब्द असले तरी त्या दोघात अभेदच आहे. तसेच फूल आणि सुगंध हे 2 शब्द आहे, पण तेही त्या दोघांमधलं एकत्व आहेतच. शब्द 2 आहेत, पण ते अभेद आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. माऊली या प्रस्तुत ओवीमध्ये अभेद कसा आहे सांगण्यासाठी वाणीचं दृष्टांत देत आहे. वाणीचे वर्णन करण्यासाठी वाणी उच्चारायला लागते, कारण त्याच्याच्या होत नाही त्याचं वर्णन. वाणीचं वर्णन करण्यासाठी वाणीच उच्चारायला लागते. म्हणजे मूळ वाणी आणि वाणीचा विषय झालेली वाणी एकच असल्यामुळे तिथे भेद उरतच नाही. मूळ वस्तू अभेदच आहे. बरोबर बरोबर. इतकं 2 दिसतात आपल्याला, फूल आणि गंध म्हणा किंवा सोनं आणि अलंकार. तसं वाणी आणि आपण वर्णन करतो ते. हा, म्हणजे प्रत्यक्ष बोलतो ते आणि उच्चार करतो ते किंवा वर्णन करतो ते दोन्ही सगळं एकच आहे. बरोबर. जय श्री. सगळीकडं अभेद अभेद अभेद, बास तेवढंच. आता ज्ञानदेवांनी सगळीकडे अभेद पाहिला ना, आपल्याला सगळीकडे भेद दिसतो. आपल्याला पटकन दिसतच अगदी दिसायला पटकन दिसतं, आपल्या दृष्टीला 2 दिसतातच. हो ना. किंवा आता कितीही तुम्ही उपनिषद शिका, काही करा, तरी सुद्धा सोनं आणि अलंकार एकच आहे असं म्हणण्याची सगळ्यांची काही अजूनही नाही. ह्यातलं सोनं किती वेगळं आहे, ते किती छान आहे, असं तसं सगळं असंच बोललं जातं. बरं, काल आपण 21-22 ओवी घेतली होती ना. कोणी त्याच्याबद्दल बोलणार आहे? हो, सांगा सांगा. हां बोला. तुम्ही बोलताना मी माझा आवाज बंद करते, नाही तर मग तो तिकडचा आवाज येत नाही. हां बोला. बरोबर आहे. तैसे आपण दान ते नडे दान म्हणून ज्ञानपणे ज्ञान मात्र जे तैसे आपण
जाण ते नव्हे जाण म्हणून ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे ज्या प्रकारे ज्ञान आपले स्वतःचे स्वरूप स्वतः जाणू शकत नाही ते आत्मज्ञानच आहे. केवळ ते ज्ञान एक मात्र आहे. परमात्म स्वरूप स्वतः जाणणे शक्य नाही. ज्ञानाला कशाची आवश्यकता नाही. परमात्मा हा ज्ञान स्वरूप असतो. त्यामुळे मी ज्ञान स्वरूप आहे हे असे त्याला वेगळे सांगावे लागत नाही. ते ज्ञान मात्र आत्मज्ञानाला वेगळ्या ज्ञानाने जाणून घेण्याची गरज नाही. छान. ठीक आहे. हो, छान 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 सांगितलं, चांगलं सांगितलं. कोण आले बघाव बाहेर. 1 मिनिट. माझा क्लास चाललाय. आता काय आलं त्या दिवशी काम केलं ना त्या हातोडी चालली माझ्या वाटतं नाही विसरलेली. ते जे नावात पाहू का तिथं कुठले तुम्ही? इथं समोर ते कारापीची बॅग पडली साठवूनच राहिली. मागव का? अहो, नाही, मला चांगलं केलं पाहिजे. तुम्ही साखर पाहिजे चला येऊ. हो हो. बरं झालं, मिळाली ना. हो, ते काकाला सांगा भेटू. ते तिकडे जाऊन बसल्यामुळं मला क्लास बाय बाय येऊ. चालतं. येतं मावश्या. ठीक आहे. त्याला एवढं नंतर ये म्हणायचं ना. ते तरी सांगायला इथंच यायचं ना मी. नाही नाही खिडकीत ना. हो हो. काय झालं काय होतं हातोडी राहिली की ना कुठं होती तिथं आतमध्ये चल. मिळाली का? हा कुठं आम्हाला दिसलीच नाही. एका दिवशी सापडली ना हो का? मला तर चांगलं चांगलं झालं का ताई? हो, छान झालं. काय झालं, आमच्याकडं एक परवा सुतार आला होता आणि त्यानं त्याची हातोडी इथं विसरला होता. मी यांना ते हे तिकडच्या खोलीत असल्यानं काहीच कळेना. मला ते उठवून त्याला सगळं द्यावं लागेल. जाऊ दे, ठीक आहे, असू दे. हे सगळं ज्ञान आणि अज्ञान आपण पाहतोय. द्वैतातनंच पलीकडे जायचं आहे. ठीक आहे, ते विसर. छान सांगितलं ताई, तुम्ही व्यवस्थित सांगितलं. सूर्याला, चंद्राला, वाऱ्याला, भाळाला ह्यांना काही भेद कुठला नसतोच किंवा त्यांना काही सांगावं लागत नाही. तसंच ज्ञानाला सुद्धा सांगावं लागत नाही मी ज्ञानस्वरूप आहे. तर ते आपलं आपणच जाणते, पण त्याच्याजवळच असतं. आणि म्हणून ज्ञानपणे विण ज्ञान मात्र, म्हणजे त्याला आपण म्हणतो मला जाणीव आहे. आपण नेहमी म्हणतो ना मला जाणीव आहे, पण तिथं त्यांना तशी जाणीव आहे, ज्ञानाला सांगायची गरज पडत नाही. आता पुढची ओवी घेणार आहोत आपण, 23वी. आणि ज्ञान ऐसे सोये ज्ञानपणेची जरी आहे, तरी अज्ञान हे नो हे ज्ञानपणेची. या पूर्ण प्रकरणामध्ये ज्ञान आणि अज्ञान आपल्या मनावर सारखं सारखं बिंबवत आहेत. सगळीकडं तोच विषय चालला आहे. ज्ञानेश्वरीतही तोच चालला आहे, अभंगगाथेतही तोच चालला आहे, समर्थांच्या दासबोधातही तोच आहे विषय. तरीसुद्धा आपण त्या अज्ञानाने इतके घेरलेले आहोत की सगळ्यांकडचं ऐकलं तरी अजून आपल्याला त्याचा प्रत्यय येत नाही. तोपर्यंत आपल्याला हे द्विधा द्वैत सगळं दिसत राहणार. आता या ओवीत पण काय सांगतायत, आणि ज्ञान ऐसे सोये ज्ञानपणेची जरी साहे. आता याच्याबद्दल शब्दभेद आहेत बरं का. मी आता मुद्दाम ते मूळ ग्रंथ पाहिला, म्हणजे ज्याच्यावर त्यांनी एडिट केलेलं ते. तर आणि ज्ञान ऐसी सोये, काहींनी म्हणलं आहे ज्ञानपणेची साहे न साहे, ज्ञानपणेची न साहे. आणि काही ठिकाणी ज्ञानपणेसी जरी आहे. बघूया आता यानुसार अर्थ काय होत आहेत. तरी अज्ञान हे नो हे ज्ञानपणेची. ज्ञान आणि अज्ञान याची एक मर्यादा किंवा एक ज्याला आपण म्हणतो ना एक अशी सीमा असते. इथपर्यंत अज्ञान आहे आणि लगेच ज्ञान सुरू होते.
तसं आता इथं ते सांगतात. इथे तसा अवघड शब्द कुठलाच नाही. जरी सोये आहे म्हणजे त्याची जाणीव आहे. आणि ज्ञान ऐसी सोये म्हणजे ज्ञानपणेसी जरी आहे. ज्ञानपणेसी म्हणजे त्याचा अन्वय समजून घ्या. आणि ज्ञानपणेची ज्ञान ऐशी सोये आहे. ज्ञानपणेची अज्ञान नव्हे. हं सोये म्हणजे काय? हा तेच सांगतेस. तसा वेगळा शब्दच आहे. म्हणजे सोय म्हणजे त्याची स्थिती असं म्हणलं तरी चालेल. स्थिती असा घेऊया अर्थ आपण आता, कारण तिथे कुणीच तसा शब्दार्थ दिलेलाच नाही त्या सोयीचा. चुकून ह्यांच्यात आहे का बघायला पाहिजे, जोगांनी दिलाय का, कारण ह्यांनी नाहीच दिलेला. सोके आहे, सोसू आहे, सुये आहे, पण सोये असा नाही दिला अर्थ दिला. आपण सोय म्हणतो ना तसाच अर्थ त्यांनी वापरलेला आहे. सोय म्हणजे आपल्याला याची सोय किंवा सवय अशा अर्थी घेतला असेल कदाचित. कारण शब्दार्थात म्हणजे अर्थांमध्ये सुद्धा कुठेही त्यांनी सोयेचा फार घेतलेला नाही आहे. ज्ञान ऐशी जरी सोये आहे म्हणजे जरी त्याची सवय आहे किंवा त्याचं रूप आहे असा अर्थ घेऊ आपण आता. ज्ञान जर कसं आहे, ज्ञानपणेसी म्हणजे ज्ञानमात्र अवस्थेत असलं, स्थितीत असलं किंवा त्याला जाणीव असली तरी अज्ञान हे नव्हे. म्हणजे त्याला आता खरं का आपण काल पाहिलं की त्याला काही अशी सांगावं नाही लागत की मी ज्ञान आहे म्हणून. म्हणजे त्याला अशी जाणीव किंवा जाणते पण नसतं. पण इथं त्यांनी म्हणलं आहे ज्ञानपणेची नस आहे. म्हणजे त्याला ज्ञानपण नसलं तरी ते त्याला सहन होत नसलं म्हणजेच त्याची गरज नसली. पण ज्ञान ऐसी सोय. आता तुम्ही म्हणता तसं ज्ञान असंच आहे, ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानच आहे एवढंच म्हणायचं. तरी अज्ञान हे नव्हे. फक्त त्याच्यातून सांगायचं आहे काय की ज्ञान हे कधीही अज्ञान होणार नाही ज्ञानपणेची, कारण ते ज्ञानच आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञानपण आहे म्हणजे ज्ञानत्व आहे, वेगळं त्याला सांगावं लागत नाही आहे. आपली जाणीव जर तो असं वागवायला लागलं म्हणजे मी जाणपण आहे, माझ्याजवळ आहे, ज्ञान आहे असं जर तो जाणवायला लागला तर तशी त्याच्याजवळ जाणीव नाही. आणि ती जाणीव हे अज्ञान नाही हेच सांगतंय. किंवा तरी अज्ञानही नव्हे ज्ञानपणेची, ही जाणीव जर तो वागविल, सोये म्हणजे आता वागविल असा अर्थ घेऊ आपण, की ज्ञान जर अशा ज्ञानमात्र स्थितीत आपलं ज्ञानपण किंवा आपली जाणीव वागविल म्हणजे माझ्याजवळ जाणीव आहे असं जर म्हणेल तर ते ज्ञान किंवा ती जाणीव अज्ञान नव्हे काय. आता याचा जरा समजून घेण्याजोगा असा अर्थ आहे की मी सारखं जर म्हणीन की मी रुपाली कापरे आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की मी रुपाली कापरे आहे, पण सारखं असं म्हणणं ह्याची काही गरज आहे का. सगळ्यांना घरातल्यांना सांगितलं मी तुमची आई आहे असं सांगण्यासारखंच आहे की नाही. मी ज्ञान आहे हे सारखं ज्ञानाने सांगण्याची गरज आहे का. सांगायची गरज नाही, कारण ते ज्ञान आहेच, त्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण जर ते असं म्हणायला लागलं की माझ्याजवळ जाणं पण आहे, मी ज्ञान आहे असं जर ते म्हणायला लागलं तर ते एक प्रकारचं अज्ञानच नाही का. जसं आपण म्हणतो ना लहान मुलांना की हा बघ हा सूर्य आहे, मग तो रोज विचारायला लागला हा सूर्य आहे का, तर आपण म्हणतो अरे किती तुला सांगायचं हा सूर्यच आहे. पण सूर्य स्वतःला सांगेल का मी सूर्यच आहे, मी सूर्यच आहे, माझ्याजवळ प्रकाश आहे असं सूर्यानं सांगायची गरज. ह्याचं आत्ता मला आपलं सुचले म्हणून मी ते उदाहरण देते. तसं ज्ञानाला मी ज्ञान आहे, मी ज्ञान आहे, माझ्याजवळ ज्ञान पण आहे असं जर ते ज्ञान बोलायला लागलं तर त्याचं अज्ञानच आहे. आता त्याच्यासाठी सकाळचा मला प्रसंग म्हणा किंवा त्या गाथेतलं जे आहे ते थोडंसं सांगावंसं वाटते की परावाडीच्या पलीकडे
परापश्यंती मध्यमा वैखरीच्या पलीकडे हे परमात्म स्वरूप आहे. त्याला कुठल्याही वाणीचा कशाचा आधार नाही. आपण वाचारून परिहार पाहिलेला. पण ते जर परमात्मा जर सारखं म्हणायला मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे, हे ज्ञान म्हणजेच ते परमात्म स्वरूप आहे, तर चालेल का हो? म्हणजे मी परमात्मा आहे हे सांगणं म्हणजेच त्याचं अज्ञान आहे की नाही? त्याला अज्ञान म्हणावं लागेल. पटलं हो. हां, आता लक्षात आलं ना की हे हां म्हणजे ज्ञानही नाही अज्ञान नाही हां, आहे. त्याला ते पलीकडेच आहे आणि त्याला काहीच म्हणायचं नाही. ते आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की हे सत्य सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आपल्याला सूर्यप्रकाश दिसतो म्हणून आपण सूर्यप्रकाशाची नेहमी हे देतो. पण परमात्म स्वरूप इतकं सत्य आहे की त्याला सांगायची गरज नाही. किंवा जे सकाळी त्यांनी सांगितलं की संतांना म्हणजे तुकाराम महाराजांनाच त्याची जाणीव झाली, परमात्म स्वरूप कळलं, ते तिथपर्यंत पोहोचले, त्या गतीला पोहोचले, पण ते त्याचं वर्णन करू शकत नाहीत. आणि जर जो करतो तो अज्ञानी आहे. कारण तिथं पोहोचल्यानंतर वाचा संपतेच, वाचा ऋण संपतंच तिथे, वाचेची गरजच उरत नाही. आणि जर असा कोणी बडबडत असेल, आपण आता व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की एखाद्या विषयातला खूप तज्ज्ञ असतो किंवा एखादा संतच घेऊ आपण, तो इतका खरा पक्का असतो की त्याच्या त्यांनी सगळे हे म्हणजे स्थितप्रज्ञ पाहिलेत, भक्त आहेत किंवा भगवद्गीतेतले जे जे आहेत सगळे काय म्हणू आपण श्रेष्ठ, तर त्यांच्या ठिकाणी हे सांगावं नाही लागत की मी समत्व बुद्धी आहे माझ्याकडे, मला ह्यातला भेद काही गरज नाही, जगात सगळीकडे साम्यच आहे. असा जर तो सांगायला लागला तर तो अज्ञानी आहे. जो अज्ञानी असतो, ज्यानं अनुभव घेतलेला असतो, तो खरंच बोलत नाही. इतर विषयांमध्ये सुद्धा होता. जो पूर्ण पक्का आहे त्याला सांगावं नाही लागत की मी या विषयाचा तज्ज्ञ आहे म्हणून. पण थोडीशी आपल्याकडे म्हणतो ना, थोड्या आपलं पिवळं काय अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं, ही जी म्हण आहे ती मला आता इथं वाटायला लागली की अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं म्हणजे एवढंच जरी आपण लावलं की लगेच मी किती छान बघा, माझा रंग कसा पिवळा धमक आहे, असं सांगण्या प्रकार आहे. तसं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला मी ज्ञान आहे, माझ्याजवळ ज्ञान पण आहे, हे जर ते सांगायला लागलं तर ते त्याचं अज्ञान आहे. आणि ते सांगणारच नाही, त्यानं सांगणं योग्य नाही किंवा ते सांगणं शक्य नाही. योग्य नाहीपेक्षा शक्य नाही. आता साखरे महाराज काय म्हणतात की जर ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचा लाग लागेल, म्हणजे ज्ञानाचा स्पर्श होईल, तर परमात्म स्वरूपच किंवा परमात्मरूप ज्ञान हे अज्ञान होणार नाही का? परमात्म्याला असं सांगण्याची गरजच नाही पडणार आहे. आपल्याला त्याची गरज आहे की ते परमात्म स्वरूप प्रत्येकामध्ये भरून राहिलेलं आहे. आता नरसिंहाचंच उदाहरण पाहिलं तर तिथे काय झालेलं आहे, हिरण्यकश्यपू विचारतो की या खांबात तुझा देव आहे का? त्यानं हो म्हणायच्या आत देव बाहेर पडलेला आहे आणि त्याचा सगळा निपात केलेला आहे. त्याला सांगावं नाही लागत हो मी या खांबात सुद्धा आहे. देवाला सांगावं लागलं का हो मी या खांबात आहे? देवानं प्रगट होऊनच दाखवले, त्याचं रूप प्रत्यक्षच दाखवले आणि त्याचा अनुभव येतोच. म्हणजे हे सांगण्याचा अभिप्राय काय आहे, हे का पुन्हा पुन्हा काय हे करतायत की ज्ञान म्हणजे ज्ञान, जसं पाणी म्हणजे पाणी. कालची उदाहरणं मागच्या ह्याच्यातली, शुद्ध पाण्याला दुसऱ्या पाण्याची गरज आहे का शुद्ध होण्यासाठी, स्वच्छ करून दाखवण्यासाठी? नाही. कसं आहे हे की परमात्मा हा ज्ञानस्वरूपच आहे, त्यामुळं त्याच्या ठिकाणी मी ज्ञानस्वरूप आहे असं ज्ञान होणं शक्य नाही. हा ते कुणाला होतंय? तुम्हा आम्हाला होतंय. जे विद्यार्थी 12 वर्ष जायचे गुरूंच्या घरी आणि मग ते गुरु त्याला सारखे रोज सगळ्या उपनिषदातल्या सगळ्या ज्ञान सांगून किंवा सगळं त्याच्यावर हॅमरिंग करून सांगत होते की तूच ब्रह्म आहेस, तूच ब्रह्म आहेस. मागही मी तुम्हाला सांगितलं होतं की तो जो छांदोग्य उपनिषदामध्ये आरुणी श्वेतकेतुम उपदिशती असा तो पाठ होता, मुलांना शिकवत होता आम्ही.
आणि आहे म्हणजे छांदोग्य उपनिषद जे शिकले असतील त्यांना माहिती असेल की तीच उदाहरणं सगळ्या ह्याच्यामध्ये केनोपनिषदातही तेच सांगितलं ना की प्रत्येकाला वाटतं मी श्रेष्ठ आहे आणि तो म्हणत असतो की मी वाटेल ते करू शकतो. तर छांदोग्यामध्ये वडील येतात विचारतात, बाळा तू 12 वर्षे शिकून आलास, तुला त्याचं ज्ञान तर तेही तसेच विचारतात, तुला त्याचं ज्ञान दिलं का रे? तो म्हणतं त्याचं म्हणजे कुणाचं? अरे जे ह्या सगळ्यामध्ये भरून राहिलेलं आहे त्याचं. म्हणजे काय, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. अरे तुझ्या गुरूंनी तुला शिकवलं असेल. अहो त्यांनी शिकवलं असतं पण त्यांना माहिती पाहिजे ना. आपली पोरं हल्ली तशीच म्हणतात ना, आमच्या टीचर्सनाच माहिती नाही तर ते काय शिकवणार. त्यावेळेलाही तशीच परिस्थिती झाली. मग तो म्हणतो, मग म्हणे तुम्ही मलाच सांगा आता. मग तो सगळी उदाहरणं देतो जे मगाशी तुम्ही विचारलं तेच, की सोन्याच्या सगळ्या फक्त अलंकारच असतात का हो? मूर्ती असतात. पूर्वी राजांच्या घरी भांडी असायची, अजूनही काहींच्याकडे असतात. आपण जशी चांदीची ताटं वाट्या घेण्याची आपली परिस्थिती होती, आता ती कुणाची राहणार नाही. तर जसं त्या सोन्यामध्ये सोन्याच्या वस्तू असतात, खेळणी असतात, मूर्ती असतात, असे सगळे भांडी आहेत. अलंकाराला तर आता गणतीच नाही आहे. पण त्या सगळ्यामध्ये सोनंच असतं. मूळ काय असतं? सोनंच असतं. सांगतो काय तो पिता की अशा प्रकारे हे परमतत्व किंवा हे परमात्मतत्व किंवा हे ब्रह्म, हे परब्रह्म सगळ्यामध्ये आहे. त्यामुळं ते कशात नाही असं म्हणताच येणार नाही. आपण म्हणू का अगदी सोन्याचा एवढासा छोटासा मणी असतो बघा, छोटासा मणी. एखादं म्हणेल ह्याच्यात कसं काय सोनं असेल, एवढ्या मोठ्यामध्ये असतं. असं नाही आहे. त्याच्यामध्ये सोनंच असतं. मोठा अगदी ढीग जरी एखाद्यानं केला, आता मागे बघा एक 22 ठिकाणच्या चोऱ्या केल्या होत्या, मागं सांगितलं होतं मला वाटतं मी. आमच्या ओळीनं कॉलनीतल्या 2-4 कॉलनीतल्या एका चोरांनी एका दिवशी 22 चोऱ्या केल्या होत्या, 22 दरोडे घातले होते. आणि मग त्यांना 2.5-3 किलो काहीतरी सोनं त्याला मिळालं, सगळ्यांचे दागिने. तर त्यानं त्याचा एवढा मोठा गोळा बनवला होता, बॉलसारखा. पण शेवटी त्यानं दागिने हे करू मूळ त्याच्यात सोनंच आहे. तसं त्या श्वेतकेतू अरुणी श्वेतकेतूला समजावून जातो. आता कळलं का म्हणतो. तो पोरगा फार भारी असतो. तो म्हणतो नाही मला काहीच कळलं नाही. मग तो दुसरा दृष्टांत देतो कार्ष्णायस, म्हणजे लोखंडाचं. आता लोखंड तर बघा पूर्वीच्या काळी सगळीकडं लोखंड असायचं, सगळी अवजारं, सगळं घरामध्ये सुद्धा लोखंडी खलबत्ता, बऱ्याच गोष्टी लोखंडीच, खिळे चुका. आता सगळं आलं प्लॅस्टिकचं ह्याचं त्याचं वेगळं, काही गोष्टीच लोखंड लागतं. तर बघ म्हणतात हे सगळे, या सगळ्यामध्ये ह्याचा आकार वेगळा, याचा आकार वेगळा, ह्याचा उपयोग वेगळा, याचा उपयोग वेगळा. पण या सगळ्याच्या शेवटी काय आहे बाबा, याच्यामध्ये काय आहे? तर लोखंडच आहे. तसं ते आहे. आता ते म्हणजे अजून कळत नाही. मग गंमत ही आहे की तो लहान मुलगा, आता लहान म्हणजे 12 वर्षे शिकून आला म्हणजे झाला आहे तो 18-20 वर्षाचा, पण तरीसुद्धा नाही समजत म्हणून. मग पुन्हा वडील म्हणतात, बरं ही मातीची खेळणी बघ, माती बघ. मातीच्या किती, पूर्वी मातीची भांडी असायची स्वयंपाकामध्ये, आत्तासुद्धा मिळतात. आता खास ती क्रेज झालेली आहे पुन्हा की मातीच्या भांड्यात स्वयंपाक करायचा. मग या सगळ्यामध्ये मूळ काय आहे? माती आहे. तसं ते आहे. आता कळलं का? तरीही तो म्हणतो नाही कळलं. मग म्हणतो चल आता झाडाकडे चल. झाडाची एक छोटी फांदी तोड. मग ती छोटीशी कुऱ्हाड घेऊन तो तोडतो. तर तो म्हणतो की त्याच्यात ती फांदी तुटली म्हणजे मग झाड संपलं का? नाही, त्याच्यातून रस येतोय. मग सगळ्या फांद्या तोडल्या तरी ते आहेच. म्हणजे या सगळ्यामध्ये जसं प्रत्येक फांदीमध्ये, प्रत्येक पानामध्ये ते भरून राहिलेलं आहे, तसं ते आहे. म्हणजे ब्रह्म आहे, तसं ते परमतत्व आहे. आता तरी कळलं का? अरे तो जिद्दीलाच पेटलेला असेल. तो म्हणतो नाही मला काही कळत नाही. मग म्हणतो चल वडाच्या झाडाच्या इथलं ते मोठं एक गोल फळ आणलं. फळ ते फोड, भिंदी फोडलं. त्याच्यात काय आहे? बारीक 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 किती असतात तो मोजता येतील का त्या बारीक बिया? मोहरीपेक्षा सुद्धा बारीक, खसखसीपेक्षा तशा असतात. तर म्हणे ही जी आहे ना प्रत्येक बी, याच्यातून काय होतं? पुन्हा मोठा वृक्ष होतो. पण म्हणजे सगळ्यामध्ये हे
बी म्हणजे झाड आहे का, आपल्याला सांगत होते महाराज मागं. बी म्हणजे झाड आहे का, झाडात बी आहे का, झाडात बी आहे म्हणजे त्या फळात बी आहे, पण बी म्हणजे झाड आहे का आपल्याला कळत नाही, पण आहे. त्याच्यात गुप्तरूपानं झाडच सामावलेलं असतं. तसं हे परमतत्व सगळ्या सृष्टीमध्ये चराचरात सगळ्यात कणाकणात भरून राहिलेलं आहे. आता तरी कळलं का, तरी म्हणतो नाहीच. म्हणजे त्यावेळच्या गुरूंची किंवा त्यावेळच्या शास्त्रकारांची सहनशक्ती शिकवणाऱ्याची आणि ते समजून देणाऱ्यांची केवढी होती मला सांगा. नाही म्हणतो, बरं म्हणतो ठीक आहे, तू आता एक काम कर, ग्लासभर पाणी आणलं पाणी, एवढंसं चमचाभर मीठ आणलं मीठ, घाल त्याच्यामध्ये, टाकलं, फिरवलं, आता वरचं पाणी पी, लवणम म्हणजे खारट आहे, मधलं पाणी पी, लवणम खारट आहे, खालचं पाणी पी, लवणम खारट आहे. तसं ते सगळ्यामध्ये मिसळून राहिलेलं आहे. आता तरी बघा, मग जरासं त्याला पटतं, थोडंसं पटतं की असं हे परमात्मरूप किंवा परमतत्व. पण ते सांगणार आहे का हो हे मीच आहे म्हणून? सगळ्या ह्या श्लोकांचा किंवा ह्या ओव्यांचा अर्थ काय आहे की ह्या सगळ्याचा अभिप्राय असा आहे की ते जे ज्ञान आहे ते म्हणणार नाही मी ज्ञानस्वरूप आहे, त्याला सांगायची गरजच नाही. जे सोनं आहे ते सोनंच आहे, जी माती आहे ती मातीच आहे, लोखंड आहे ते लोखंडच आहे. ते सांगणार आहे का मी लोखंड आहे बरं का? नाही सांगणार. तसे हे ज्ञानसुद्धा सांगणार नाही की मी ज्ञान आहे, एवढंच सांगायचं आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी कुठलाही दोषाचा संपर्कसुद्धा नाही, अंशताही नाही. आता आपल्या हातून काय होतं, आता मगाशी तुम्ही छान प्रश्न विचारला की तो विसर्गाचा उच्चार सच का करायचा आहे. पण आपण जर नाही केला तर अंशतः आपल्या हातून बोलताना दोष राहतो. आता गीता म्हणताना सुद्धा काहींच्या हातून राहतो दोष, पण ठीक आहे. तसा या ज्ञानाला परमात्मा ज्ञानाला, परब्रह्म ज्ञानाला अंशतः सुद्धा दोष नाही, दोषाचा संपर्कसुद्धा नाही. आपल्याला मात्र व्यवहारात चालत असताना, आता तर सध्या त्या निवडणुकांचं वारं आहे, तुम्हाला काय सांगू, तुम्ही अनुभवत असाल, इतके सगळे दूषित सगळे प्रकार चाललेले आहेत की मी सकाळी मला कोणतरी आलं म्हणे या जरा रुपाली ताई बाहेर किंवा मॅडम बाहेर या, न मला ना बाहेर यावंसंच वाटत नाही. इतकं सगळं गढूळ दूषित. आमची कामवाली तर तासभर माझ्याशी बोलत बसली त्याच्यावरनं. आता तेही सांगत नाही की मतं विकत घेणं प्रकार सगळीकडे दोष आहे आणि सगळ्यांना दूषित करणं चाललं आहे. हे जी गरीब बिचारे हाताचे मजुरी काय म्हणतात ना, मोलमजुरी करून दिवसभराचे काय मिळेल त्याच्यावर त्यांची उजराण चालते, पण त्यांना दूषित करण्याचं काम हे सगळे करत असतात. पण ज्ञानाला दोषाचा संपर्क नाही. का मला एवढं सांगू वाटतंय की ते ज्ञान कसं शुद्ध आहे, म्हणजे त्याला आपल्या शुचित्वाविषयी सुद्धा संशय नाही. माणसानं सांगावं लागतं, अहो मी शुद्ध आहे, मी कुठंही भ्रष्टाचार केलेला नाही, आयुष्यात मी कणभरही वाईट वागलेलो नाही. हे जो सांगतो त्याला तुम्ही ओळखून घ्या. मग काय असतं, जो शुद्ध असतो त्याला तशी सांगायची गरज असते का? पण आजकाल सांगायची वेळ आलेली. मग पुन्हा एखादा म्हणतो, एक मिनिट हां ताई, हां म्हणूनच ते केवलम ज्ञानमूर्ती असं आहे का ते? हा बरोबर आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. अगदी छान, बरोबर बोललात, बरोबर खूप आहे का सुंदर, ते? योग्य सांगितलं तुम्ही. केवलम ज्ञानमूर्ती, त्याला दुसरं काही नाहीच आहे. आणि ब्रह्मानंद, तिथेच ब्रह्माचा आनंद आहे. बरोबर, छान श्लोक सांगितला तुम्ही. पूर्ण म्हणूया आपण. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरूं तन्नमामि. सद्गुरू म्हणजेच परमात्मा आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक विशेषणात बरोबर छान काढला तुम्ही, लक्षात आणला की तो त्रिगुण रहित आहे ना. हा, मग त्याला काहीच नाही ना, त्रिगुणाच्या पलीकडचं आहे. हो, त्रिगुणरहितम. त्रिगुणाच्या पलीकडे. आणि तत्वम, ते तत्वच आहे. तत्वम अस्यादी लक्षण, याची सगळी ही लक्षणं आहेत.
परमसुखदम आहे, सगळ्यांना सुख देणार आहे. तुमच्या बाबतीत, आमच्या बाबतीत कधी कधी असं होतं की 1000तल्या 999ला मी सुख देत असेल, पण नकळत एखाद्याला माझ्याकडून सुख मिळत नसेल. आपण अगदी मीपणा जरी किती धरला की मी कुणालाही दुखवत नाही, पण ते परमतत्व असं आहे की ते कुणालाच दुखवत नाही. त्यामुळे परमसुखदम आहे, अत्यंत सुखद, दचा अर्थ देणारा, सुख देणारा आहे ते. आणि म्हणून त्याचं हे सगळं लक्षण आहे. द्वंद्वातीतम, तिथं द्वंद्व नाहीच आहे. त्रिगुणरहितम, तुम्ही म्हणता तसं त्रिगुणही नाहीत तिथे. मग असं जे हे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला मी शुद्ध आहे. तर एखादा ब्राह्मण म्हणेल मी अगदी शुद्ध ब्राह्मण आहे, किंवा एखादा व्यक्ती पण म्हणतो मी शुद्ध अगदी, म्हणजे अगदी काय म्हणतात ना, दोषरहित असा मी आहे, वकील आहे, जज आहे, ज्या ज्या क्षेत्रातला असेल तो. व्यापारी म्हणेल मी गुंजभरसुद्धा, किंवा सोनार म्हणेल मी कधी गुंजभर सोन्याचा फ्रॉड केला नाही, आजच्या भाषेत काही मी दोष केलेला नाही आहे. तो निर्दोष सांगावं लागते. याला सांगावं लागतं का? नाही. आणि जर असं भान त्याच्या ठिकाणी उठायला लागलं तर त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. म्हणजे जे ज्ञान होईल ते दोषरूप असेल, दोषाचंच असेल, दोषाचं ज्ञान. पण ज्ञान कधीही दोषांनी युक्त नसतं. आणि कुठलंही प्रयोजना वाचून, बघा किती सांगावं लागतं लोकांना. आणि विचारतात पण, तुम्ही ब्राह्मण आहे का? कशाला विचारायचं? पण तोही सांगतो हो मी ब्राह्मण आहे. म्हणजे शंका येते लोकांना तुझ्या ब्राह्मणत्वाविषयी. कधीतरी तू नको तो आहार घेतला असशील, कुणाबरोबर तरी जेवला असशील, कुणाबरोबर तरी गेला असशील, चुकीचे उच्चार केले असशील, तर त्याला सांगावं लागतं मी ब्राह्मण आहे. म्हणजे त्याला हे प्रूव्ह करून द्यायची वेळ येते. पण जो शुद्ध असतो त्याला कधी सांगावंच लागत नाही, कारण तो असा कुणात मिसळणार नाही, अशुद्ध वागणार नाही, अशुद्ध बोलणार नाही. असं प्रत्येकाच्या बाबतीत. म्हणजे तो ब्राह्मण हा शब्द त्यांनी का घेतला असेल तर दोष संसर्ग वाचून उत्पन्न होणारच नाही आहे तो. म्हणून याचं शुद्धत्वाचं प्रतिपादन हा काही करू शकत नाही, की हे काही करू शकत नाही. पण अज्ञान मात्र काय, अज्ञानातला सगळं काय म्हणू आपण, सगळं त्याला माफ आहे. कारण आपण लगेच म्हणतो अहो तो त्याच्याबद्दल काय बोलता, तो अज्ञानीच आहे. किंवा जे अज्ञान आहे ते म्हणणार आहे मी अज्ञानच आहे, मला हे काही माहितीच नाही आहे. त्याला कोणी म्हणूच शकत नाही. पण ज्ञानाला कोणी असं म्हणणार नाही, किंवा ज्ञानाला सांगावं लागणार नाही अहो मी ज्ञानच आहे, माझ्याजवळ ज्ञानपण आहे, असं तो कधीच म्हणणार नाही. म्हणजे परमात्म्याचं ज्ञान होणं हे जो अज्ञानी आहे त्याला अजिबात शक्य नाही. आणि झालं तरी ते ज्ञानपणवंत किंवा ज्ञानपण असं असणार नाही, ते अज्ञानच होईल. मी जर टिमटिम बजावत राहिले हो हो मी अमुक अमुक करते, चुकीचं आहे. मध्ये सगळं चुकीचं. ते सांगणंच चुकीचं आहे, ते वागणंच चुकीचं आहे, आणि त्याला ज्ञान म्हणणंच चुकीचं आहे. काय म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. मौनम सर्वार्थ साधनम. जो खरा ज्ञानी असतो, म्हणजे म्हणून ते उपनिषदातलं एक वाक्य आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्याते छिन्न संशया. गुरु जो खरा असतो ना तो जास्त बोलत नाही, मौन असतो, मौनातनं व्याख्यान देतो. तर शिष्याचे संशय सगळे, म्हणजे शिष्यानेच सगळे प्रश्न विचारायचे, शंका काढायच्या आणि त्या निरसून घ्यायच्या. किंवा असं नाही का, असं असेल तर ते हो म्हणतील, असं नाही का ते नाही म्हणतील. म्हणजे गुरोस्तु मौनम व्याख्यानम असं एका उपनिषदात म्हटलेलं आहे. आता गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा. खरं म्हणजे ही एवढी उगाचच जास्त समजावून घ्यायची वेळ आली आहे. कारण का, की आपल्याला अजून ज्ञान म्हणजे काय हे आपण ज्ञानापर्यंत पोहोचलो नाही आहे. त्याचा जेव्हा अनुभव येईल तेव्हा हे काही सांगायची गरज पडणार नाही. यज्ञानम म्हणजे यज्ञानम जे ज्ञान, ज्ञान संबंधम ज्ञानाच्या संबंधी आहे, ज्ञानत्वेन सहेत चेत
चेत म्हणजे जर ते ज्ञानत्वानी जर ते सहन करत असेल म्हणजे म्हणत असेल, तर ज्ञानम तू ते ज्ञानम तू कथम तरीही, कथम म्हणजे कसे काय, तरीही म्हणजे तर, चेत म्हणजे जर आणि तरीही म्हणजे तर, न भवे ज्ञानभावत हा, मग त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा भाव असणार नाही. तरीही न भवे ज्ञानभावत हा. आणि स्वरूपानंदाने अगदी थोडक्यात सांगितले, आपुली जाणीव जरी धरी ज्ञान, आपुली जाणीव जरी धरी ज्ञान, तरी ते अज्ञान सर्वथैव, तरी ते अज्ञान सर्वथैव. साखर कधी तुम्हाला सांगायला येते का, अहो मी गोड आहे, अहो मी गोड आहे, थोडं खाऊन बघा ना. काहीच गरज नाही, आपल्याला कळेलच. तिचा आस्वाद आपण घेतला की आपल्याला कळणारच आहे. चंदन म्हणते का, मी सुगंधी आहे, मी सुगंधी आहे, माझा सुगंध घ्या. नाहीच, गरजच नाही त्याला सांगायची. सूर्यही काय म्हणत नाही, बघा माझा प्रकाश किती छान आहे, मीच प्रकाश आहे, बघा तर तुम्ही. जसं ते येतात की नाही दारावर असे विक्री करायला, वापरून तर पहा, एकदा वापरून तर पहा. आणि तो पाठमोरा झाला की आपल्याला कळतं ते सगळी फसवणूक असते, डबल पैसे घेतलेले असतात, चौपट पैसे घेतलेले असतात. जे खोटं आहे ते खोटंच आहे, ज्ञान हे सत्य आहे. सत्य हा मी ते मुद्दाम शोधून काढलं होतं बरं का, कारण मला ते स्तोत्र म्हणायचंच होतं. गोविंदाष्टक म्हणूनच आहे, शंकराचार्यांनीच रचलेलं आहे. आणि असं वेगळं वृत्त आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अर्ध समावृत्त म्हणून समवृत्त. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम गोष्ठ प्रांगण रिंगण लोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथं नाथं प्रणमत गोविंदं परमानंदं क्ष्मायानाथं नाथं प्रणमत गोविंदं परमानंदं. गोविंदाबद्दल आहे आता. गोविंदच म्हणजेच परमात्मा आहे, तो आहे, सत्य आहे, तोच ज्ञान आहे, तोच अनंत आहे, तोच नित्य आहे. त्याला आकाशाची गरज नाही, म्हणजे तो अनाकाश आहे, तो परमाकाश आहे, म्हणजे आकाशाच्याही पलीकडचं परमाकाश म्हणजे तोच आहे. पण हा कसा कळत होता, त्याचं ते जे दुसऱ्या ओळीत वर्णन केले ना, ते असं केले, गोष्ठ प्रांगण रिंगण लोलमनायासम परमायासम. पण जेव्हा तो सगळ्या ह्याच्यामध्ये गोकुळामध्ये खेळत होता, ते उखळी खेळायचा आईबरोबर, सगळ्या गोपाळांबरोबर वेगवेगळे खेळ करायचा, तर ते सगळे अनायास होते, त्याला काही कष्ट पडत नव्हते. पण परमायासम, पण त्याला हे सगळं सृष्टी चालवायला परमायासम म्हणजे खरे आयास पण घ्यावे लागतात, पण तो त्याचे आयास मानत नाही. आई कधी मानते का हो मुलाची सगळी वाढ करण्यामध्ये किंवा संगोपन करण्यामध्ये, बाबा मला किती कष्ट पडतात, उलट आईला ते आवडतच, त्याचं सगळं शिशू सगळं सगळ्यात ती आनंद मानते. तसंही परमात्म्याचं आहे की त्याला काहीच वाटत नाही. आणि पुढची ओळ आहे क्ष्माया. क्ष्मा म्हणजे पृथ्वी, तिचा तो नाथ आहे. क्ष्मायाम नाथम नाथम प्रणमत. पण तो तसा नाथ आहे, त्याला कोणाची हे नाही आहे, मदत नाही, गरज नाही, काही नाही. प्रणमत, त्याला प्रणमत म्हणजे सगळ्यांनी नमस्कार करा. गोविंदम परमानंदम, अहो त्या गोविंदाला म्हणजे परमानंदाला सगळ्यांनी नमस्कार करा. आणि ते इतकं सुंदर रचलेलं आहे की गोकुळातल्या अंगणामध्ये तो रांगण्यासाठी रिंगण वगैरे घालतात, ती चपळाई दाखवायचा. आणि त्याचं सगुण रूपही असं मोहक वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये. आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं तो सगुण रूपातला निर्गुण असतो. तर गोविंदाला पाहण्यासाठी दूर जायलाच नको म्हणतात, असं त्यांनी सगळं या छान सुंदर मोठं स्तोत्र आहे ते. 9 म्हणजे अष्टक म्हणतात, पण थोडं मोठं आहे. आणि त्यांची थोडी रचना काही श्लोकामध्ये थोडी क्लिष्ट पण आहे. पण गोपाळांबरोबर खेळत होता, गोपींबरोबर खेळत होता, तरीसुद्धा तो वेगळा होता, तरीसुद्धा तो वेगळा आहे, तो परमतत्व आहे. ठीक आहे.
आता ज्ञान म्हटलं की ज्ञानपण आलंच. अशी जर वस्तुस्थिती असेल तर त्याला ज्ञानपण हे अज्ञानच आहे असं म्हणावं लागेल. ज्ञानपणाच्या आधारे त्याला अज्ञान म्हणावं लागेल, म्हणून त्याला ज्ञानपण आहे असं सांगावं लागत नाही. आता ते वि. ए. कुलकर्णी ते म्हणतात की सहन होत नाही, त्याला ज्ञान हा शब्द सहनच होत नाही. पण शुद्ध ज्ञान असं म्हणजे ज्ञानसत्ता असल्यामुळं ज्ञान हा शब्द त्याला सहन होत नाही, पण ते शुद्ध ज्ञान असल्यामुळं ते अज्ञानही नव्हेच. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात की ही शुद्ध ज्ञान मात्रता ज्ञान असे स्वरूप सहन करीत असते, ते सहन करीत नसते. तिच्या निखळपणामुळे ते अज्ञानही नव्हे. निखळचा अर्थ आहे शुद्ध, स्वच्छ. आपण म्हणतो ना निखळ पाणी, म्हणजे ज्याच्यामध्ये खलता नाही, अशुद्धता नाही, असं हे ज्ञान आहे. त्यामुळं तुमच्याकडे ज्यांच्याकडे वामनराव देशपांड्यांचं पुस्तक असेल त्यांनी थोडं छान समजावून दिलेलं आहे. ते असं म्हणतात, त्यांना असं म्हणायचं आहे की ज्ञानदेव म्हणतात की या परमात्म ज्ञानाला जाणून घेण्यासाठी जर दुसऱ्या ज्ञानाची गरज लागली तर परमात्म ज्ञान हे अज्ञान स्वरूप होणार नाही का? जसं माझ्या गळ्यातला स्वर ओळखण्यासाठी जर मला दुसऱ्या स्वराची गरज भासली तर माझ्याजवळ स्वर आहे अशी शंका यायला लागेल. आणि जे स्वतःपाशी आहे ते जाणून घेण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वास्तवाची गरज नाही. नाहीतर मग असं म्हणावं लागेल की स्वतःच्या ज्ञानपणाचेच ते अज्ञान आहे. ज्ञानस्वरूप आत्म्याला आत्मज्ञान होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही लख्ख ज्ञानाची गरज भासू नये. किंवा ती जर लागायला लागली तर आत्मा हा ज्ञानस्वरूप नाही असं म्हणावं लागेल. आत्ता मगाशी म्हटलं तसं साखर मुळात गोडच आहे, पण ती गोड करण्यासाठी दुसरी साखर कधी घालावी लागते का? पदार्थ गोड करण्यासाठी आपण घालतो. अगदी गाजर आणलं तरी अजून गाजराचा हलवा साखर घालून करतो. खरं म्हणजे मला असं वाटतं की ज्याची जशी गोडी आहे ना ती प्रत्येकानं चाखावी. पण आता आपण त्या स्वयंपाकघरात गेलो की किती प्रयोग करत असतो, मूळ चवी सगळ्या बिघडवून टाकत असतो, कारण आपल्याला सगळा भेदच आवडतो. जे मूळ आहे त्याचा अनुभव घेणं हे आपल्याला आवडतच नाही असं झालेलं आहे. बरं, पुढची आता ओवी फक्त वाचून ठेवूया, कारण आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. पुढच्या ओवीमध्ये दृष्टांत देतात आणि पुन्हा पुढच्या ओवीमध्ये सिद्धांत सांगतात. जैसे तेज जे आहे ते अंधारे कीर नव्हे, जैसे तेज जे आहे ते अंधारे कीर नव्हे, मातेज तरी होये तेजासी काई, मातेज तरी होये तेजासी काई. आता जैसे तेज आहे, जे जसं तेज आहे ते अंधारे कीर नव्हे. जसं तेज म्हणजे जो प्रकाश आहे ते नक्कीच काय नाही आहे, अंधारे नाही, म्हणजे अंधार नाही. कीर म्हणजे खरोखर. मा तेज तरी होय तेजासी आहे. पण मग तो अंधार तर नाही हे निश्चित आहे, पण ते दोघं परस्पर विरुद्ध स्वभावाचे आहेत, अंधार आणि प्रकाश. म्हणजे ते एक असूच शकणार नाहीत. मा तेज तरी होय तेजासी म्हणजे तेज हे तेजच असणार आहे, त्याला दुसरं काहीही लावता येणार नाही किंवा दुसरं काहीही म्हणता येणार नाही किंवा ते दुसरं काहीही असणारच नाही. बघूया उद्याला ती ओवी घेऊयात आपण. बघता बघता शुक्रवार येतो, पुन्हा रविवारी हे आहे बरं का रामायण माझं माझं म्हणजे समर्थांचं. पुन्हा 2 दिवस आता ती तयारी करायची आहे. हां, आता इथं मग उपकर्तुम आज कुणाला म्हणायचे बोला. मग अच्छा ताई त्यांच्याकडे आहे का ते तरी, हे ते दुसऱ्या कोणीतरी म्हणा आज. आता मी म्हणतो तर म्हणा, निलिमाताई म्हणा, चालेल. इदमुपकर्तुम, भुवन मंडल नाही माझ्या मागून म्हणा, माझ्या मागून म्हणा आणि बाकी सगळे म्यूट राहून म्हणतील. इदमुपकर्तुम उपकर्तुम भुवन मंडलम भुवन मंडल समुदितमिव भास्करम समुदितमेव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम.
सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वंदे ज्ञानेश्वरम. पुढची आता थोडं थोडं सांगते. त्रिभुवन माता भगवद्गीता. भुवनमाता भगवद्गीता भगवत नाही म्हणायचं, भगवत. ग पूर्ण आहे, व पूर्ण आहे. भगवद्गीता. लो भगवद्गीता हां, आता द अर्धा आहे म्हणून तो द अर्धा म्हणता येते, बरोबर आहे. भगवद्गीता भगवद्गीता लोकमंगला लोकमंगला लोकविश्रुता लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. येन ज्ञानेश्वरी विरचिता तो ज्ञाचा भार थोडा नवर जास्त घ्यायचा. येन ज्ञानेश्वरी विरचिता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं श्रीत्वा प्राकृतवीरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आता पुढचं कडवं जरा नीट छान म्हणायचं. गीताशास्त्रम गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं काम्बुधिकल्पं नवन्तदीयं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं वयक्वचाल्पं विषयः विपदां विषयविपदां विषय्य विपदां व्रात्यमनल्पं भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च वाक्यज्ञेन च येन भूषितं येन भूषितं सरस्वती मंदिरं सरस्वती मन्दिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. चांगलं म्हणताय तुम्ही. यत्र शारदा कृपा प्रसादः यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः यस्य श्रवणात् परमानन्दः श्र नीट म्हणायचं. यस्य श्रवणात् परमानन्दः श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिश्चन्दः निहितो यत्रामृतनिस्कन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. म्हणा आरती पण. आरती आरती स्वामी ज्ञानराजा कैवल्य देवता देवीती साधू संत मनोरथला माझा. आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान गरी गणनाचे कोण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवता देवती साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञानराजा कनकाचे तटकरी गोपिका नारी नारद सुंदर नाम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट पुण्य बोले विश्वब्रह्माची केले राम जन्मभूमी साई मस्तक ठेवले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवीची साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञानराजा
ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री ज्ञानेश्वर. सुंदर छान म्हणा. रामकृष्ण हरी कवी. हो सगळ्यांनी म्हणूया रामकृष्ण हरी जय श्री कृष्ण रामकृष्ण हरी जय श्रीकृष्ण. काही म्हणा दोन्ही चालतं. रामकृष्ण हरी जय श्रीकृष्ण. रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी. कळली आता आजची ओवी कळली. जॉईन झालं. हा हो जॉईन झालं आम्ही सकाळी. हा झाल्या ना सगळ्या. चला अभिनंदन. छान वाटतंय ना. हो हो. खूप छान सांगतात. जॉईन. हो बरं.